या शृंखलेचा सगळ्यात अंतिम सामना रॉयल 11 वर्सेस या ठिकाणी मालविका 11 मध्ये पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंड या ठिकाणी भावेश असेल. सकाळच्या सत्रामध्ये भावेशच्या बॅटमध्ये तुफान फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच प्रकारची फलंदाजी या ठिकाणी होईल का याकडे सर्वांचं लक्ष असेल. पहिला चेंडू दिलाय फेकून, पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल जातो सीमारेखा पलीकडे. येत आहेत 4 धावा. सुंदरसा फटका भावेशच्या बॅटमधून. म्हटलं होतं तुफान फलंदाजी भावेशच्या बॅटमध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. त्याच प्रकारची फलंदाजी होईल का आणि दिसतेय. खेळतोय, खेळून दाखवतोय, झुंजतोय आपल्या संघासाठी. संघाचा पुरस्कर्ता सौरभ देशमुख आणि रोशन देशमुख याला दाखवून देतोय मी करू शकतो. प्रत्येकच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका भावेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला 4 धावांसाठी. दुसरा चेंडू या ठिकाणी पंचांकडे दाद मागितला. पंच दाद देत आहेत या ठिकाणी बॉलला वाईटच्या स्वरूपामध्ये. अवंतर धाव या ठिकाणी ऍड होते. धावपळकर धाव जाऊन पोहोचत आहेत. अवंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 धावसंख्येवरती. 2 षटकार सामना असेल. P1चा पहिलं षटक या ठिकाणी प्रत्येक जाधवच्या हातामध्ये. जबाबदारीचं षटक. चला जाऊया आपण या ठिकाणी टॉस बॉक्स कडे. व्यासपीठाच्या समोर आलेले रामदासजी शेळके यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातो. मी अविनाश देशमुखांना विनंती करतो की रामदास शेळके यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करण्यात यावा. प्रत्येकचा पुढील चेंडू भावेश स्ट्राईक एंडवरती जोरदार मारण्याचा प्रयत्न. भावेशच्या बॅटमध्ये मोठा फटका आणि फटका जातो सीमारेखा पलीकडे. बाउंड्री लाईनच्या बाहेर दिलाय फेकून चेंडूला. येतात भावेशच्या बॅटमधनं 6 धावा आणि धावसंख्या या ठिकाणी वाढताना दिसते. धावपलकर धावसंख्या लावून पोहोचते ती 11 धावसंख्या. थोडस कुठेतरी महागडं षटक ठरतंय. रामदासजी शेळके आपल्याला विनंती असेल की आपण या ठिकाणी आपला शुभ सन्मान घ्यायचा आहे. रामदासजी शेळके यांना विनंती असेल की अविनाश देशमुख यांच्या हस्ते आपण शुभ सन्मान स्वीकारायचे. आपण या ठिकाणी आलात नाही शृंखलेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आणि कमिटीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे वैभवजी घारे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील या ठिकाणी आयोजकांच्या वतीने स्वागत केलं जाईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय प्रतीक. 1 धाव. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल लेकिन या ठिकाणी परंतु ओर्थो विकेट. सूरज होते या ठिकाणी बाद. सूरजची पारी होती या ठिकाणी समाप्त. साथ देण्याचा प्रयत्न करत होता सूरज भावेशला. वैभवजी घरी यांना देखील मी निमंत्रित करतोय की आपण देखील या ठिकाणी आलात. आपली शोभा वाढवली या कार्यक्रमाची. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी अविनाश देशमुख यांना विनंती करतोय की संदीप सोनवणे यांच्या शुभ हस्ते राजू घारे वैभव घारे यांचा शुभ सन्मान केला जाईल. आपण या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी टॉस बॉक्स जवळ यायचंय. वैभवजी घारे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी संदीप सोनवणे यांच्या शुभ हस्ते होतोय. चला जाऊया मॅच कडे. स्ट्राईक मध्ये या ठिकाणी भावेशने रोखून ठेवली आहे. प्रतीकचा पुढील चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु बीट होताना दिसतो या ठिकाणी भावेश. निर्धाव चेंडू होते सांगता. धावांना कुठेतरी या ठिकाणी गतिरोधक लावण्याचा प्रयत्न करतोय प्रतीक. कालच्या सत्रामध्ये आणि सकाळच्या सत्रामध्ये देखील प्रतीकने चांगली गोलंदाजी केली परंतु आता कुठेतरी थोडंसं महागडं षटक ठरतंय त्याचं. कारण पहिल्या चेंडूवरती भावेशच्या बॅटमध्ये मोठा फटका मिळायला मिळाला. दुसरा चेंडू वाईड आणि तिसऱ्या चेंडूवरती मोठा षटकार भावेशने लगावला. पुन्हा त्या भावेशच्या बॅट मोठा फटका येतोय. परंतु या ठिकाणी भावेशची पारी होते समाप्त. 2 दिवसीय शृंखलेचा खरवंडीचा स्टायलिश प्लेअर ज्याला ओळखलं जातं तो महेंद्र हिलम ठरतोय मानकरी भावेशच्या विकेटचा आणि भावेशच्या पारीचा होतोय अंत. मोठे फटके खेचतोय भावेश परंतु भावेशला लगाम दिले प्रतीकने. सुंदर अशी गोलंदाजी प्रतीकच्या गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती वाईड, तिसऱ्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय प्रतीक. ज्याने मला डिवचलं मी त्याला डिवचणार आणि डिवचून दाखवलंय प्रतीकने. भावेशला पाठवले पॅव्हिलियन मध्ये. त्याला स्पीडअप करायचंय. शेवटचा चेंडू शिल्लक P1च्या पहिल्या षटकातील प्रतीक जाधव याचा. स्ट्राईक एंडला मारला जातो त्या ठिकाणी आदेश.
प्रतीकचा चेंडू स्ट्राईक साठी असेल. आदेशने जोरदार मारण्याचा प्रयत्न असेल. चेंडू जातो सीमारेखा पलीकडे. येतात आदेशच्या बॅटमध्ये देखील 4 धावा. सुंदर अशी फटका या ठिकाणी आदेशच्या बॅटमधून आणि धावसंख्या त्या ठिकाणी वाढताना दिसते. पहिल्या षटकाच्या संपत्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 16 धावसंख्या. कुठेतरी प्रत्येकचं षटक थोडंसं महागडं ठरलंय. सकाळच्या सत्रामध्ये प्रत्येकानं चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु आता अंतिम सामन्यामध्ये थोडंसं प्रेशर असावं आणि त्याचा सामना करावा लागला आपल्याला आणि त्याचाच अचूक वेधून घेतले भावेशने आणि आदेशने आणि 16 धावांची खेळी केली आहे. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगावल्या गेल्यात. या ठिकाणी मात्र आदेश शेलकेच्या मोठ्या फटक्यांसाठी या ठिकाणी बक्षिसाची खैरात लागू होते. शैलेश कदम याच्याकडून आदेश शेलकेच्या 3 षटकारावरती 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. जाऊया मॅच कडे. या ठिकाणी स्ट्राईक मात्र या ठिकाणी रोटेट होते. स्ट्राईक वरती असेल आता सूरज, राकेश क्षमा असावी, राकेश भावरे कोंडगावचा प्रतिनिधी. राकेश जातो स्ट्राईकवरती आणि संघाचे दुसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र या ठिकाणी बघतोय आपण. संजयजी मोरे यांनी आपल्या संघाचा कर्णधार महेशजी शेळके यांच्यावरती जबाबदारी सोपवली आहे. जबाबदारीचं पालन करेल का? सेमीफायनलच्या मॅच मध्ये, क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये महेश कडून 6 चेंडूवरती 26 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच महेशच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय. पहिल्याच चेंडूवरती सिंगल देण्यात यश प्राप्त करतोय महेश. स्ट्राईक मध्ये या ठिकाणी रोटेट होते. स्ट्राईक एंडला असेल तो आता आदेश. उर्वरित या इनिंगचे 5 चेंडू असतील शिल्लक. स्ट्राईक मध्ये सज्ज आदेश. तुफान फलंदाजी ऐकून आदेशची सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळाली. आता देखील जोरदार मारण्याचा प्रयत्न असेल, परंतु या ठिकाणी मिसफिल्ड होतीये. झेल सुटतोय, जीवदान मिळते आदेशला आणि होतात पूर्ण तोपर्यंत 2 धावा. धावसंख्या मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचते 19 धावसंख्येवरती. रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आदेश आणि राकेशच्या 2 षटकांचा खेळ असेल. उर्वरित दुसऱ्या षटकातील फक्त 4 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईक आदेश आपल्याकडे रोखून ठेवतोय. सुंदरसा फटका आदेशच्या बॅट मधून. बॉल जातो सीमारेखा पलीकडे. कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये फिल्डरचा आणि बॉल जाऊन पोहोचतोय बॉर्डरलाईनच्या बाहेर. येत आहेत 4 धावा आदेशच्या बॅट मधून. सुंदरसा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्या आदेशचा. आजच्या दिवसाचा अंतिम सामना मालविका इलेव्हन वर्सेस रॉयल इलेव्हनच्या 2 संघामध्ये होतोय आणि मालविका इलेव्हन नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतल्याने आमंत्रित केलंय बॅटिंग साठी रॉयल इलेव्हन या संघाला. भाविकच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले, परंतु भाविकचा अंत्यडक प्रत्येकाने समाप्त केला आणि आता आदेशच्या बॅटमधून देखील मोठे फटके पाहायला मिळत आहेत. येतो मोठा फटका आदेशच्या बॅटमधून. चेंडू पारसवेल हवेमध्ये आणि चेंडू जाते बाउंड्रीच्या बाहेर. दर्जेदार फटका येतोय. 6 धावांसाठी षटकार आदेशच्या बॅटमधून. अजून 2 षटकार जर घेतले शैलेश कदम याच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक लगावलं गेलंय आदेश शेळके याला. महेश शेळके षटक देखील या ठिकाणी कुठेतरी आपल्याला आता थोडंसं महागडं ठरताना दिसतंय. संजय मोरे यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं नैराश्य दिसून येत आहे. आदेशचा फटका फसतोय. चेंडू जातोय किपरच्या हातामध्ये आणि होतोय पारी आदेशची समाप्त. या ठिकाणी महेशला मिळतोय वैयक्तिक 5 बॉलवरती 16 धावा त्यांनी केल्यात. आदेशने सुंदर अशी फटकेबाजी या ठिकाणी त्यांनी केली आपल्या संघासाठी. आपल्या संघाला शेवटपर्यंत राखण्याचा प्रयत्न करत होता, परंतु परतावं लागलं महेशच्या चेंडूवरती. महेशची आणि आदेशची जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी अमोल जातोय मैदानामध्ये. स्ट्राईक एंड वरती अमोल. सुंदर असा गोलंदाज कोंदणे गावचा प्रतिनिधी करणारा हा अमोल अगदी कमी वयामध्ये. सुंदर असा फटका अमोलच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आणि चेंडू जातो सीमारेखा पलीकडे. येतोय दर्जेदार षटकार अमोलच्या बॅटमधून. षटक होते समाप्त. पहिल्या इनिंगचा या ठिकाणी अंत होतोय आणि अंतिम क्षणी धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावसंख्येवरती. रॉयल इलेव्हनच्या बॅटर्सने सुंदर अशी फटकेबाजी करून धावांचा डोंगर गाठलाय. अवघ्या 2 षटकामध्ये 35 धावसंख्येचा डोंगर गाठलाय आणि लक्ष ठेवलंय 36 धावांचं मालविका इलेव्हनच्या
संघासमोर. चला स्पीडअप करायचंय. चला स्पीडअप करायचंय. राहिलेल्यांच्या संघाला विनंती असेल की लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि आमंत्रित करायचंय मालविकांच्या बॅटर्सला, अर्थातच महेश शेलकेला. सर्वांचं लक्ष वेधलंय महेश शेलकेकडे. सुंदर अशी फलंदाजी त्यांनी केली होती. पहिल्या सत्रामध्ये थोडस नाराज केलं होतं सर्व खेळाडूंनी संजय मोरेला. मारुती भास्मा कुठे असेल त्यांनी या ठिकाणी तोही संपर्क साधायचा आहे. मारुती भास्मा, चला मारुती भास्मा कुठे असतील तर कृपया त्यांनी व्यासपीठावरून येऊन संपर्क करायचा आहे. मारुती भास्मा, मुंडेवाडीचं प्रतिनिधी करणारा मारुती भास्मा जर कुठे असेल तर कृपया त्यांनी या ठिकाणी यायचंय. विकी जाधव आपल्या आतुरतेने वाट बघतायत. ओके, पंच निर्णय देत आहेत. या ठिकाणी एक खेळाडू कमी असल्या कारणामुळे आयोजकांच्या वतीने जो नियम लावला गेला होता त्या नियमांचं तंतोतंत पालन या ठिकाणी करतोय भावेश देशमुख, संघाचा कर्णधार. आणि 2 रनाची येते पॅनल्टी. 34 रन करायचे. 36 धावांची गरज होती. 2 रन मायनस होतील आणि आता गरज आहे ती फक्त 34 धावांची. छत्तीस धावा डिपेंड कराव्या लागतील. 36चं टार्गेट आहे. 36 धावा डिपेंड करण्यासाठी या ठिकाणी मालवी 11चे दोन्ही बॅटर्स मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला असेल महेश शेलके. नॉन स्ट्राईक एंडला असेल केतन. आणि पहिल्या षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी या ठिकाणी आदेशकडे गोलंदाजी दिली आहे. संघाच्या कर्णधार अर्थातच भावेश देशमुख याने सुंदर अशी गोलंदाजी आदेशच्या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि संध्याकाळ सत्रामध्ये देखील बॉलिंग मार्कवरती आदेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आघात केला जातोय. महेशच्या बॅटमध्ये येतोय मोठा फटका जातोय बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू येत आहेत 4 धावा. श्री गणेशच्या खातं खोललं जाते. महेशच्या बॅट मधून धावफलक धावा लागवल्या जात आहेत 4. महेशसाठी अशा ठिकाणी पारितोषिक असेल संजय मोरे याच्याकडून लगातार 3 षटकार हॅट्रिकसाठी आणि चौकारासाठी तब्बल 501 रनाचं पारितोषिक असेल. परंतु या ठिकाणी कुठेतरी बीट होताना दिसते महेश. पंचांचा निर्णय दोन्हीकडे वाईड. अवांतर धावसंख्या वाढली जाते. धावफलकावरती धावसंख्या होतीये 5. आधीचा पुढील चेंडू स्ट्राईक एंडवरती असेल महेश शेलके. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी मिसफिल्ड होते. चेंडू जातोय सीमारेखे पलीकडे. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. बाउंड्री लाईनच्या दिशेला बॉल जात असताना सुंदर अशी क्षेत्ररक्षक तैनात असताना त्यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय आणि धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी 2 धावा. आतापर्यंत धावफलकावरती या ठिकाणी 7 धावा लगावल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. वरील 4 चेंडू शिल्लक आदेशच्या षटकातील. अपील होती राहिलेल्यांकडून. पंचांकडे दाद मागतायत. निर्णय प्रलंबित ठेवलाय.
दोन्ही पंचांना एकमेकांची कोऑर्डिनेट करावं लागेल, कम्युनिकेट करावं लागेल. अंतिम सामना आहे, एकतर्फी निर्णय देता येणार नाहीये. थोडस वेट करूया. आणि निर्णय येतोय विकेट. सुंदर असा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आदेशला या ठिकाणी अप्रिशिएट केलं जातंय. कर्णधार बाद होतोय. परतावं लागतंय. संघाची जबाबदारी पार पाडत असताना कुठेतरी चुकी होते महेश कडून. महेशच्या पारीचा होतोय अंत आणि आमंत्रित केलं जाते नवीन बॅटर्सला. ओमकार जातोय महेशची जागा भरून काढण्यासाठी. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये ओमकार. आधीचा पुढील चेंडू स्ट्राईकला ओमकार. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. अपील होते पंचांकडनं. पुन्हा एकदा विकेट भेटतोय. आधीची सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूवरती 2 विकेट. तुच्छलमय आहे अशी परिस्थिती या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळते. महेशच्या पाठोपाठ ओमकारला देखील या ठिकाणी परतावं लागतंय पवेलियन मध्ये. म्हटलं होतं थोडस मागणं ठरणारे आदेश, कारण आदेशच्या सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण गोलंदाजी पाहिली. सालपे गावाचा प्रतिनिधी करणारा हा आदेश नेहमीच आपल्या गोलंदाजामध्ये सर्व क्रिकेट रसिकांना या ठिकाणी आश्चर्यचकित करतो. कुठल्या क्षणी कुठला चेंडू टाकेल याची शाश्वती बॅटर्सला नसते आणि बळी पडतायत बॅटर्स एका मागून एक. महेश नंतर ओमकार. नवीन बॅटर्स मैदानामध्ये प्रतीक. परंतु प्रतीक देखील बीट होतोय. निर्धाव चेंडूची ते सांगता. उर्वरित 1 चेंडूचा खेळ असेल बाकी. आदेशच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल शिल्लक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावफलकावरती 7. 36 धावांचं लक्ष आपल्या समोर ठेवताना 18च्या सरासरीने आपल्या रनरेटची गरज होती. परंतु दांडीवरती एक गुल ठरतोय चेंडू सक्सेसफुल आदेशाचा. 3 विकेट आदेशच्या षटकामध्ये. म्हटलं होतं आदेशची गोलंदाजी लक्षणीय असेल. दाखवून दिलंय. संघाचे पुरस्कर्ते सौरभ देशमुख याला. एक बॉलचा डॉट झाला नसता तर कदाचित विकेट हॅट्रिक भेटली असली. विकेट हॅट्रिकसाठी या ठिकाणी आपल्याला पारितोषिक देखील लगावलं गेलं होतं 500 रुपयांचं. अजय नसल्याचं कमीपणा या ठिकाणी कुठेतरी भासतोय मालविका इलेव्हनचे पुरस्कर्ते संजयजी मोरे यांना. स्कोर 7 झालेला आहे धावा. धावा फलकावरती आतापर्यंत फक्त 7 धावा लगावलेल्या आहेत. ऍड नाही केले. 9 झाला. 9 टोटल धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 9. पहिल्या षटका संपतीनंतर 7 धावसंख्या आणि 2 रन त्यामध्ये ऍड होतील. ज्या अमोलने शेवटच्या चेंडूवरती षटकार फटकावला त्यामुळे ती आपल्या संघाची दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाते. बॉलिंग मार्गवरती या ठिकाणी अमोल येतोय. सायकडे माझ्या या ठिकाणी असायला केतन. नॉन सेकंडला संघाचे पुरस्कर्ते संजयजी मोरे. पंचांकडे दात बघितले जाते परंतु दात फेटाळतायत. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धाव संख्येला कुठेतरी या ठिकाणी गतिरोधक लागताना दिसतोय. धाव संख्या 9व्या आकड्यावरती थांबलेली आहे. मोठ्या फटक्यांची या ठिकाणी गरज आहे. दाखवून द्यायचंय. अमोलचा पुढील चेंडू गतिमय थोडस या ठिकाणी परिवर्तन होत आहे. लगाम देतोय आपल्या पायाला. थांबवतोय. वेळ घेतोय. कदाचित विकेटची अपेक्षा असावी. अमोलचा पुढील चेंडू स्ट्राईक वरती राखे केतन. बॉल टॅप करतोय. मिस फील्ड होती या ठिकाणी. भावेश करतोय चूक
आणि चुकीचं प्रायश्चित म्हणून मिळतोय चौकार. बाईच्या स्वरूपात येतो चौकार आणि 4 धावा धावपलवरती या ठिकाणी ऍड होत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी, परंतु थोडस या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना चूक होतीये आणि चुकीचा फटका या ठिकाणी गोलंदाजाला मिळतोय. अमोलच्या षटकातील उर्वरित 4 चेंडू असतील शिल्लक. पुढील चेंडू या ठिकाणी केतनसाठी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडा ऑफसाईडच्या बाहेर आणि पंच दाद देत आहेत वाईटच्या स्वरूपामध्ये. अवांतर धावा या ठिकाणी ऍड होतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये. चौदा धावसंख्या. 14 रन ऑफ द स्कोर कार्ड. अमोलचा पुढील चेंडू. याच फटक्याची गरज असावी कदाचित. बॉल बराच वेळ हवेमध्ये आहे. फिल्डर चेंडू खाली येतोय तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. सिंगल मध्ये कन्वर्ट करतोय संजय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. संघाची स्वतः पुरच करते. जबाबदारी स्वीकारतायत. षटकार येईल का की चौकार? संजयच्या षटकारासाठी माझ्या स्वतःकडून 1001 रुपयाचा कॅश प्राइज नाही संजय मोरेसाठी. परंतु या ठिकाणी बीट होतोय. निर्धाव चेंडूची होते सांगता. सुंदरशी गोलंदाजी पाहायला मिळते अमोलकडून आपल्याला. क्रिकेट क्रिकेट म्हणजे काय? हाच तो क्रिकेट. संपूर्ण गाव 11 खेळाडूंसाठी मैदानावरती तंबू डोकून उभं राहतं. तो खेळ म्हणजे क्रिकेट. उर्वरित 3 चेंडूचा खेळ अजूनही समाप्त आहे. स्ट्राईक वरती केतन सज्ज आहे. अमोलचा पुढचा चेंडू. रिव्हर्सिंग मारण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी मात्र बीट होतोय. संघ विजयी ठरलाय. मालविका 11 संघ या ठिकाणी पराभूत होतोय. स्टंप या ठिकाणी घेऊन यायचंय. व्यासप्रती स्टंप आणून द्यायचंय. आदेशजी आपल्या विनंती असेल की स्टंप या ठिकाणी व्यासप्रती घेऊन यायचंय. कमिटीचे सर्व नियम या ठिकाणी पहिल्यापासून ठरवून दिलेले आहेत. कृपया आपण या ठिकाणी स्टंप व्यासप्रती घेऊन यायचंय. अंतिम सामन्याचा विजयी संघ ठरलाय. अंतिम सामना विजयी संघ ठरलाय रॉयल 11 आणि या संघाची चांगली कामगिरी ज्याने केली अर्थातच